सोलो प्रोप्रायटरशिप मध्ये रिस्क खूप जास्त आहे, पण वन पर्सन कंपनीमध्ये पर्सनल प्रॉपर्टी सेफ आहे. जर तुम्हाला प्रायव्हेट कंपनी बनवायची असेल, तर 2 व्यक्ती ॲज अ मेंबर म्हणून लागते. पण जर तुम्ही एकटेच असाल, तर तुम्ही वन पर्सन कंपनी बनवू शकता. आता वन पर्सन कंपनी म्हणजे काय? आता वन पर्सन कंपनी म्हणजे अशी कंपनी ज्यामध्ये एकच व्यक्ती ॲज अ मेंबर म्हणून असतो आणि तोच कंपनीचा ओनर असतो. पण यामध्ये सुद्धा कंपनी वेगळी असते आणि कंपनीचा ओनर वेगळा असते. जर तुम्ही सोलो प्रोप्रायटरशिपमध्ये धंदा चालू केला, समजा तुम्ही बेकरीचा धंदा चालू केला, तर त्यामध्ये प्रॉफिट, लॉस, असेट्स, लायबिलिटी हे बिझनेसच्या ओनरचीच राहील. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर बिझनेस एक्सपांड करण्यासाठी लोन घेतलं, तर ते त्या व्यक्तीलाच फेडावे लागेल. म्हणजे ते बेकरी आणि व्यक्ती तो एकच आहे. म्हणजे तो जर लोन फेडू नाही शकला, तर त्याला पर्सनल प्रॉपर्टी सुद्धा विकावी लागू शकते. आणि तेच जर तुम्ही वन पर्सन कंपनी चालू केली आणि त्यावेळी जर तुम्ही एक बेकरी चालू केली आणि त्या बेकरीचं नाव दिलं तुम्ही श्री बेकरी वन पर्सन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड. तर या कंडिशनमध्ये कंपनीचा ओनर आणि कंपनी वेगळी आहे. म्हणजे जर तुम्ही कंपनी एक्सपांड करण्यासाठी लोन घेतला आणि ते जर तुम्ही लोन फेडू नाही शकले, तर तुमच्या पर्सनल प्रॉपर्टीला धक्का सुद्धा लागणार नाही. म्हणजे कंपनी अलग आणि कंपनीचा ओनर अलग. या वन पर्सन कंपनीमध्ये नॉमिनी सुद्धा असते. जर ओनरला काही झालं, तर जो नॉमिनी आहे तो कंपनी टेक ओव्हर करेल. पण या वन पर्सन कंपनीसाठी तुम्हाला कंपनी ॲक्ट 2013 नुसार कंपनी रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. आणि यासाठी काही गाईडलाईन सुद्धा आहे. जशी की कंपनीचा टर्नओव्हर 2 करोडपेक्षा कमी असायला पाहिजे एका अॅन्युअल इयरमध्ये. आणि कंपनीची पेड अप शेअर कॅपिटल हे 50 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजे जर हे जर लिमिट क्रॉस झाली, तर तुम्हाला तेच कंपनी प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेडमध्ये ट्रान्सफर करावी लागेल. तर तुम्ही स्वतःची कधी वन पर्सन कंपनी बनवत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असंच कॉमर्स वाढवण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचा स्मार्ट नॉलेज.